मंत्रालयाचे खातं जे आहे ते फार योगायोगानं चांगलं आहे की ते मुख्यमंत्र्याकडे आहे आणि मुख्यमंत्र्याकडे हे खातं असताना सुद्धा एवढी अनास्था कशी आहे हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. मुख्यमंत्र्याच्या कक्षेतला भाग असताना सुद्धा एवढे ते कसे वागू शकतात त्याबाबत त्यांनी का आदेश द्यावं नाही. खरं तर हे पुऱ्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये ही अवस्था आहे का आम्ही फक्त सत्ता भोगासाठी तिथे जातो की काय, सामान्य माणूस मरतं की काय अशी अवस्था आहे. मग तुम्ही पाहिलं का जालन्यामधल्या 2 म्हाताऱ्या इथं आल्या 6 महिन्यापासून पगार नाही आणि मीडिया तिकडे लक्ष द्यायला तयार नाही, शासनकर्त्याला लक्ष द्यायला तयार नाही. आमची लढाई तेच आहे का जे अतिशय वंचित दुर्लक्षित आहे, जातीनं वंचित असणारे लोक नाही तर गरिबीनं वंचित असणारे लोक जे व्यवस्थेमुळं आमचे वंचित आहे अशा लोकांचे एकत्रित लढाई उभी करण्याचं आमचं म्हणणं आहे. आज कार्यक्रमाची काय रूपरेषा पण ठरली, काय कसा आहे म्हणजे आंदोलनाचा कार्यक्रम? आता 14 मेला आम्ही सगळ्या मंत्र्यांच्या घरासमोर आमचे कार्यकर्ते रक्तदान करून त्यांना विनंती करणार आहोत पुन्हा का रक्त सांडवाची वेळ आम्हाला येऊ देऊ. आज रोज आत्महत्या होत आहे, रोज दिवस निघाला का 10 ते 15, 20, 25 आत्महत्या रोज शेतकऱ्यांच्या होतात. दिव्यांगांचे पण बेकार हाल आहे आणि अशा अवस्थेमध्ये एक शेवटची विनंती आम्ही करतो आहे, रक्तदान करून करतो आहे. उलट आम्ही ही सभ्यता दाखवतो आहे. या स्वतंत्र देशामध्ये राज्यामध्ये आम्ही कसं आंदोलन करावं, कशी त्या आंदोलनाची परिभाषा असली पाहिजे, त्या हेतूनं आम्ही चांगल्या हेतूनं मंत्र्यांच्या घरासमोर रक्तदान करून रक्ताचा यज्ञ, रक्तदानाचा यज्ञ करून त्यांना निवेदन देतो आहे. नाही ऐकलं तर पक्ष आणि संघटनेमधील कार्यकर्त्यांचा विभागीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये प्रामुख्यानं जो कार्यकर्ता सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो परंतु त्याचा मान सन्मान कुठेही होत नाही, कौतुकाची थाप त्याला मिळत नाही आणि त्याच्या कौतुकाची थाप कुठेतरी मिळाली पाहिजे म्हणून बच्चूभाऊ यांच्या संकल्पनेतून संताजी धनाजी पुरस्कार वितरण सोहळा देखील या निमित्ताने पार पडला. छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना आणि अहिल्यानगर या 4 जिल्ह्यासाठी हा विभागीय मेळावा बच्चूभाऊ यांनी स्वतः आयोजित केला होता आणि या 4 जिल्ह्यामध्ये ज्या दिव्यांगांनी, ज्या प्रहारच्या सामान्य कार्यकर्त्यांनी अगदी समाजसेवा, रक्तदान शिबिर, सामाजिक विषय घेऊन जेवढे आंदोलनं केले अशा लोकांचं या पुरस्कारामध्ये